मोठा कल्ल्याचा आत आहे का? आहे ना, आतच आहे. चल मग. सर, हां, ते म्हैसूरणजी तुम्हाला भेटायला आलेत. कशासाठी? कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी. हे बघ म्हैसूरन, हे कर्ज गरीब शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पाळण्यासाठी फक्त 5-10 कोंबड्या आहेत. मी यात काहीही घोटाळा होऊ देणार नाही. अहो सर, ही काही मोठी गोष्ट नाही बरं का. मी तुम्हाला 10 शेतकऱ्याची ओळखपत्र देतो, त्यांची नावं देतो आणि तुम्हाला त्यांची काही तपासणी करायची गरज नाही. अहो सगळं कर्ज मीच घेणार आहे ना. सर बघा जरा, ह्यासाठी तुम्हाला चांगले पैसे पण मिळतील. चल उठ इथून. सनियाला बाहेर घेऊन जा. सने, जर असंच असेल तर आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल. ह्याच्या घरासमोरचा रस्ता बांधायचा का नाही. मी तुम्हाला आठवण करून देतो, गेल्या निवडणुकीत फार घाणेरडा रस्ता बनवला, ज्यामुळे तिथे पाणी भरायचं आणि आम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला. देवाने आम्हाला पाय दिलेत, आम्ही पायी चालून जाऊ तिकडे. तुमचा वेळ वाया घालवू नका, निघा इथून. ठीक आहे, बघून घेऊ. चल रे. दादा हे आलेत बघ. भाऊजी एवढ्या लवकर आलात? याला ताप आहे आणि डोकंही दुखतंय त्याचं. अरे दादा, चंदू कोणतंच औषध घेत नाही आणि असं करायला त्याला सोमंडेच सांगितलंय. ठीक आहे, काळजी करायचं कारण नाहीये. याला हळद आणि सुंठाचा काढा बनवून दे, याला बरं वाटेल. हा माझ्यासोबत काम करणारा फक्त स्टाफ नाहीये, हा माझा भाऊ सुद्धा आहे. मी चुकीचे सल्ले नाही देणार ज्याने याला त्रास होईल. सोमन दादा, मी इंग्लिश औषध घेते. इंग्लिश औषधांना कमी समजू नका तुम्ही. बऱ्याचशा आजारांमध्ये हेच उपयोगी पडतात. त्यावेळी हे हळद आलं काहीच कामी नाही आहेत. अरे, तुला पॅरासिटामॉल गोळीच्या साईड इफेक्ट्स बद्दल माहिती आहे का? हां, तुला माहिती तरी का त्या गोळीत काय काय टाकलं जातं? आपण वेड्यासारखं ती गोळी कधीही घेत असतो. जरा वेळ विश्रांती घे तू. ठीक आहे. तुमची बायको परत आली का? हो, परत आली ती. तिला घरची आठवण येते. घरापासून लांब राहिली नाही ना ती कधी. निघतो मी. ठीक आहे दादा. शालिनी, आपण उद्या हनीमूनसाठी कुठे जायचं का? मग कधी जायचं आपण? आठवड्याभरासाठी आईसाठी किराणा भरूया आणि मग जाऊया कुठेतरी. एका आठवड्यासाठी? खूपच छान. कुठे कुठे जायचं त्याची लिस्ट बनवून घेऊया. लिस्टची काय गरज आहे? आपण कोडाई कनाल पासून सुरू करूया. काय म्हणतेस?